गजानन महाराजांची पालखी इकडं आली. मग आमच्या सर्व कामगारांचं एक महाराजांची पालखी आपल्या दारी आली. त्याच्या मागचा उद्देश एकच आमचा होता की अनेक वर्ष आम्ही या घराची प्रतीक्षा करत होतो. 18 वर्षाचा कालावधी लुटला, परंतु हे 3 मुख्यमंत्री झाले तरी होऊ शकलं नाही. परंतु ज्याला कामाचा विजन आहे, ज्याला सर्वसामान्य गरिबांचा कामगाराचा विजन आहे, आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी पालकमंत्र्यांना दाखवलं, समजवलं आणि त्यापासून किती लोकांना नवीन घरं मिळणार आहेत. आमचा प्रोजेक्ट तर असा आहे की आहे या घरापेक्षा 200 स्क्वेअर फूट जागा जास्त देऊन ती घरं आम्ही कामगारांना मोफत देणार आहे. पुढच्या कामाला आम्हाला गती मिळो आणि महाराजांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी ज्यावेळेला पालखी या ठिकाणी येईल त्यावेळेला निश्चित आमचे कामगार हे स्वतःच्या घरात राहतील हे आम्ही मागणं चांगलं दिलं. महाराजांचा आशीर्वाद 18 वर्षे झाला मी लढा देतोय. म्हणून महाराजांना आणल्यानंतर महाराजांनी एवढं पत्रात टाकलेलं आहे पुढील बांधकामाचं आणि पुढच्या वर्षी पालखी येईल त्यावेळेला आम्ही नवीन घरात आमचे कामगार राहतील आणि राहणार आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्यामुळं पुढील कामाला पुढची आम्हाला अडचण येणार नाही एवढंच मागणं आम्ही मागितलं. आम्ही पालखीचं नियोजन जवळजवळ 1.5 वर्षात सगळे स्वच्छता, टापटीप आणि पालखीतल्या वारकऱ्यांना आम्ही साबण, तेलाची बाटली, बिस्किट पुडा आणि हेमंत चौधरीनं भडंग आणलं होती ती भडंग, या सर्व सुविधा वारकऱ्यांना जे लागते त्याचप्रमाणे महानगरपालिकेची डॉक्टर त्यांचा सगळा स्टॉप वारकऱ्यांना सर्दी ताप काय झाला काय असे नसेल त्याचीही व्यवस्था या ठिकाणी केली होती. त्यामुळं ही पालखी आणि त्याचं नियोजन व्यवस्थित झालं असं मला वाटतं.